उन्हाचा कडाका इतका वाढलाय की पारा 44 अंशांच्या पार गेलाय। त्यामुळे जिल्ह्यातील 77 लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये आता केवळ 20% जलसाठा शिल्लक राहिलाय। अनेक प्रकल्प कोरडे पडलेत, काही प्रकल्पांनी तळ गाठलाय। येत्या काळात जिल्ह्यातील पाणी संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते। वाशिमच्या पाणी टंचाईचा फाळे गावातील प्रकल्पावरून थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। पाहूया। विदर्भात सध्या सूर्य आग उगतो आहे। अनेक जिल्ह्यात पारा 44 पार गेला आहे। तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्याची परिस्थिती बघितली असता वाशिम जिल्ह्यात सुद्धा यंदा सूर्याने 44 गाठली। हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असून याचा फटका सध्या पाणी साठ्यात दिसतोय। मोठ्या प्रमाणात या पाणीसाठ्याच्या प्रकल्पांनी तळ गाठला आहे। आणि मी सध्या वाशिमच्या फाळेगाव येथील एका प्रकल्पावर आहे आणि येथील परिस्थिती बघितली असता सध्या मोजकाच जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे। एकंदरीत वाशिम जिल्ह्याच्या पाण्यासाठी परिस्थिती बघितली असता जिल्ह्यात एकूण 77 प्रकल्प आहेत, त्यात 2 मोठे तर 75 लघु प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पात केवळ सध्या 20% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे हा जलसाठा किती दिवस पुरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे 1.5 महिना अजून उन्हाळा शिल्लक आहे, त्यामुळे परिस्थिती गंभीर होणार आहे। आणि याच प्रकल्पावर ज्यांनी फळबागा लावल्या होत्या त्यांचं मात्र आता पाण्याअभावी पिकं सुकू लागलेले आहेत। तो दुसरा फटका शेतकऱ्यांना बसतोय। त्यामुळे आता यावर प्रशासनाने काय तोडगा काढतो आणि उन्हाळ्याच्या तीव्र झळा अजून किती दिवस सोसावे लागणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, फाळेगाव, वाशिम। तर वाशिम मधली आपण ही सगळी स्थिती पाहिलेली आहे। संपूर्ण प्रदेश कोरडा पडतोय। अद्याप मे महिना संपूर्ण जायचा आहे। उन्हाच्या झळा आणखी वाढणार आहेत आणि आत्ताच पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। त्यामुळे हे वर्ष कसं काढायचं असा प्रश्न आता ग्रामस्थांच्या समोर उभा ठाकलाय।